विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील ग्रामपंचायत या कार्यालयामध्ये आहोत। या ठिकाणी नित्रूड गावचे पोलीस पाटील पदी निवड झालेली आहे। आपण त्यांच्याकडून त्यांचं नाव जाणून घेऊ आणि कशा पद्धतीने निवड झालेली हे पण आपण जाणून घेणार आहोत। रामकृष्ण हरी, काय आपलं नाव? माझं नाव ज्ञानेश्वर बाजीराव जवळ काय नाव? ज्ञानेश्वर बाजीराव पवार। बरं, आत्ता तुमची निवड झालेली आहे, ही कशा पद्धतीने झालेली आहे? या याच्यामध्ये एक लेखी परीक्षा आणि एक इंटरव्ह्यू होतं आणि हे अत्यंत पारदर्शकपणे निवड होऊन माझी पोलीस पाटील पदवी नेतृत्वाच्या ओबीसी ओपनमध्ये जनरल कॅटेगरी। किती तुमच्यासोबत किती लोक म्हणजे परीक्षेसाठी होते आपल्या नित्रूडमधील? निवडमध्ये जवळपास 138 आत्ताच सांगितलं 138 जण होतो आपलं। इंटरव्ह्यूला जवळपास 24 क्वालिफाय झाले होते आणि त्यामधून माझी निवड 138 म्हणजे लेखी एक्झाम दिली। हो, त्यामध्ये इंटरव्ह्यूला 24 जण पात्र होते, त्यामध्ये माझी निवड। त्याच्यातून तुमची निवड झाली, अभिनंदन तुमचं। धन्यवाद। खरोखर तर मला एक सांगा, तुम्ही आता या मोठं गाव आहे नित्रूड गावामध्ये खूप म्हणजे ग्रामपंचायत मोठी आहे आणि या गावचा पोलीस पाटील तुम्हाला पद मिळालेलं आहे, हे आपल्याला काय वाटतं? नाही काय नाही सर, म्हणजे जे आता गावाच्या हिशोबाने मला खूप चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी भेटलेली, समाजाची सेवा करण्याची। जसं जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं पण मला काय वाटतं। तुम्ही आपल्या पुढील कार्यकाळामध्ये म्हणजे कशा पद्धतीने काम करता? नाही म्हणजे आता कसं आहे, शेवटी आता मीटिंग वगैरे त्यानुसारच ठरवते काय म्हणजे काम कसं आहे। म्हणजे आता सगळ्यांच्या सहमतीमध्ये काम वगैरे चांगलं करतात। तुम्हाला आमच्या विकासनामा परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी नित्रूड गावचे ग्रामपंचायतचे सरपंच कॉम्रेड दत्ता काका डाके आहेत, त्यांच्याशी आपण काका पोलीस पाटील झाले आता, हे नेमकं आपल्याला काय मत आहे आपलं? आता बघा, त्यांनी काय सांगितलं की 138 लोकांनी परीक्षा दिल्या होत्या, त्याच्यामधून तोंडी परीक्षेसाठी 24 लोकांचं निवड झाली आणि त्या 24मधून पण ज्ञानेश्वर बाजीराव पवार यांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाली। खरोखरच त्यांची जर परिस्थितीचा विचार केला, त्यांचे वडील होमगार्ड होते काही दिवस आणि आज ही त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि अशा परिस्थितीमधून त्यांची निवड होते म्हणजे त्यांनी किती कष्ट घेतले असेल, मेहनत किती घेतली असेल आणि त्यांना संधी मिळाली। खरं म्हणजे एक फार मोठी अभिनंदनाची गोष्ट आहे। कॅटेगरीचा विचार केला तर ते लमान या जातीमधून येतात आणि त्यांची निवड झाली नित्रूड सारख्या मोठ्या गावामध्ये। पूर्वी काय जे पारंपरिक पद्धतीने जी निवड होत होती त्याला हा क्षेत दिलेला आहे। हे लोकशाहीमध्ये हे घडू शकतं जर पारदर्शकपणे जर सगळे व्यवहार किंवा जर निवडी जर पारदर्शक पद्धतीने झाल्या तर योग्य व्यक्तीला न्याय मिळू शकतो। आज या योग्य व्यक्तीला न्याय मिळाला आहे, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे। त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। या ठिकाणी खरोखर ज्ञानेश्वर पवार यांचे वडील आहेत, आपण त्यांचे संवाद काय सांगू शकतात? आपला मुलगा आज पोलीस पाटील झालेला आहे आणि खरोखर काय वाटतं आपल्याला? जवळ चांगलं झालं, त्याच्यामध्ये काय नाही, सगळ्या गावाचा विकास होईल असं मला शाश्वती आहे आणि खरोखर त्यांनी वडिलांनी पण सांगितलं की चांगल्या पद्धतीने गावातील पोलीस पाटील पदाचा पदभार घेतले तर चांगल्या पद्धतीने व्यवस्थित हाताळील असं वडिलांनी सांगितलेले। विकासनामा लाईव्ह बालासाहेब कपाळ नित्रूड। थँक्यू। थांबा।